समजावाने घ्या. अरे पांडा तुझा ओरखला का नाही बाबा अजून काय मला तर काय समजावाने घ्या करावला. या 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 काय तंबाखू मळायला लागलाय. आता पांडाचं लग्न जमवाय जायचंय. तुम्हाला काय काळजीच नसल्यावर कसं वागता तुम्ही काय समजत अरे तुमचीच वाट बघतो इथं कधी तुम्ही. अप्पा चला पटकिनी चला. अरे किसना कुठे गेला. चल चल पटकिनी चल. राहिलं होतं माझं घरी राहिला कुठं झाला मोठा. चला आप्पा काय तुम्ही तर म्हातारा माणूस आहे. काय झालं तर काय रे बातच ताई नवर देवच राहिला घरी. सरक सरक उतर वळव रिक्षा वळव. घरी राहिला पांडा मला हाणून दे रिक्षाचा दांडा. अरे हाण ना मग. कोण आलं. पोरगी बघायला जायचं आणि हिथं काय त्या संग खेळायला लागलाय बाबा. तरी लग्न जमलंय. ती मोडायचा प्रयत्न करू नको. नवरी तसं करू नको. नवरीचा आहे आतमध्ये. तुला काही प्रश्न विचारते ना कोणीच तर म्हणायचं नको. नमस्कार कोण आहे का घरात. नमस्कार नमस्कार शकील बाई नमस्कार. नमस्कार नमस्कार. खूप उशीर केलात. मला काय झालं थोडस उशीर महेश कुमार. आणि सकाळपासून वाट बघत होतो. असं आहे वय. नवरदेव कुठे. नवरदेव हे काय नवरदेव. या मग आपण बाहेरच बसू. बाहेरच बसायचं. हो बर बर चालते. तुझं बांधलं गेलंय का ते सामान ठेवा. नवरी नवरी कुठे येणार आहे येणार आहे. आपण नवरी बघा. अगं ऐकलंस का पाहुणे मंडळी आली तर पाणी आणतेस का. काय करताय. नवरीची आहे बाबा. मुलीला दाखवा आम्हाला म्हणजे निवांत. हो हो हो. अगं ऐकतेस का अगं आपल्या चिवला घेऊन ये की. येते नवरी आली नवरी. नवरी नवरी. नवरी ओ. बर हे माझी लाडाची चिव. हा माझा लाडाचा चिवा. बरं मुलाचं शिक्षण काय झालंय.
पप्पा अंगणवाडी डबा घुगऱ्या काय म्हणतात ही डबा घुगऱ्या काय म्हणतात नाही नाही त्याला काय झालं त्या अंगणवाडी पासून शाळेची आठवण आली हो बाकी नाही काही बरं नवरदेव करतो काय? बंबई मीठ खातो नाही तसं नाही बॉम्बेला असतो तो बॉम्बेला असतो असं म्हणा जेब घसारले जरा असू गोंगा ठेव बाळा खाली बरं तुम्हाला काय मुलीला प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर विचारून घ्या. तुला काही शौक आहे का मजे अरे सरला बाप उगा आता काय ती म्युझिक म्हणते तुम्हाला म्युझिक कळतं का तुम्हाला काय म्हणायचंय महेश कुमार बोला. अजून तुमच्या पोरीला काय काय आवड आहे यही चाहते हैं नींद ना आना यही चाहते हैं आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू देवा रे देवा देवा कोणाला हाय चिवचा छोटा भाऊ हा माझा मुलगा चिवला बघायला आले. आपण दोघे बतायचं तुम्हाला काय चाललंय? तुम्ही टॉपिंग झाला तसं करू नको ना बाबा लग्नाच्या आधी दाजी लवली मादी मादी बस कसं करायचं नाही अजून लग्न ठरायचंय पप्पा पप्पा माझं लगीन करणार आम्हाला जावई पसंत आहे ए भावाने जावयाच्या जागेत तुला इवय पसंत पडला का काय? त्याचं कसं आहे महेश कुमार कसं आहे? त्यात नाही हिळाला केळ आणि वनवासाला सीताफळ नाही रामफळ कसली टाळी देत आहे आम्ही फोन करतो. एक मिनिट थांबा मित्रांनो मकरांच्या आवाजात बोललं तर चालेल ना तुम्हाला? नाही म्हणलं माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय तुम्ही जर एक युट्यूबर असाल किंवा तुम्हाला एक क्रिएटर बनायचं असेल युट्यूबचा तर तुम्हाला भरपूर अडचणी येऊ शकतात आणि त्याच अडचणी कशा सोडवायच्या ती माझा मित्र सांगणार आहे. ऐ कुठं गेला हे बघा याचं नाव प्रशांत कारंडे आहे. यांच्या चॅनलचं नाव हाऊ टू मराठी आहे आणि यांच्या चॅनलवर काय काय होतं अहो तुला काय भाड्यावर आणलाय की काय अहो सांग ना तुझ्या चॅनलचं काय येते ना. नमस्कार मित्रांनो मी प्रशांत करंडे. जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल अगर तुम्हाला युट्यूब वरती करिअर करायचं असेल अगर तुमच्याकडे काही नवीन कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल त्याबाबतीत जर तुम्हाला युट्यूब वरती नवीन अडचणी असतात त्या तुम्हाला नियम माहीत नसतात ते तुम्हाला माझ्या हाऊ टू मराठी या चॅनल वरती पाहायला मिळतील. त्याचबरोबर नवीन अपडेट मी प्रत्येक वेळेस अपडेट करत असतो. जर तुम्हाला युट्यूबवर करिअर करायचे असेल तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या. मी सांगतो मित्रांनो आणि युट्यूबचे नवीन नवीन जे नियम निघलेत ना ते हे त्यांच्या चॅनलला अपडेट करणार तरी तुम्ही नक्कीच यांच्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या घंटीला दाबा बर का. आणि त्यांच्या चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. दुत्ताऱ्यांनो समजलं का नाही? पाटलान पोरगी उजवली कलाच लगीन करतोय बाळू. हे ऐकून आमच्या बी फिल्माचं गांडूळ लागलंय बघ वळवळू. आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू